कसं होतं सॉरी काय म्हणतात त्याला काय मस्त. काय म्हणतात पंचामृत. पंचामृत आम्हाला म्हटलं पंचामृत आहे आणि त्याच्यात गोमूत्र बस खाली खाली बस ब्लॉगर सापडलाय आपल्याला बोल हाय गाईज बोल हाय गाईज हा की ब्लॉग पूजा चालू आहे झालं की ब्लॉग करतो आता गावाला थोडी आचार्य मिळेल तुम्हाला थांब की थांब मी सकाळपासून ब्लॉग केलो नाही वा ऊन पडले चकचकते थोबाडीकडे गाईज आम्ही कसं झाले कमेंट करून सांगा आणि माझा लास्ट मुमेंटला विषय काय झाला सांगा मी कपडे घेऊन आलतो काय आणि ते मला बसतच नाही मला माहितच नाही हा मी 4 वर्षापूर्वीचा ड्रेस असा बसल काय सांगा. मला वाटलं मी स्लिम आहे अजून डब्बी झालाय काय माहिती मला पण ठीक आहे ना असं ते पिढीचा ड्रेस घालायला भेटला मला गाईज भारी दिसायला की नाही काही पियाची चॉईस बरं गाईज आचार्य का मला इथं तुम्हाला माहिती सांगा भेटेल आमच्या दोघींची ती पळपाटलाच नाहीत गाईज हा मी सांगितलंच नाही ना स्टार्ट ब्लॉग असा पटकन स्टार्ट केला वर्क फ्रॉम होम चालू आहे माझं. हा गाईज वर्क फ्रॉम होम हे साईड बाय साईड बिझनेस आणि असं कळत असतो गाईज तर तुम्हाला पण आमचं टीम जॉईन करायची असेल ना पळपूट लढण्याची टीम तर तुम्ही आम्हाला DM करू शकता अहो आमच्या ह्याच्यात मावशीच्या घरला आलोय मी सगळ्यांना वाटत लग्न बिग्न आहे असं काही नाही आहे लग्न नाही आहे जरा लोकांशी का बघा लग्न नाही आहे मांडव वगैरे भैयाचा मी असं प्रँक करणार आहे Guys, आमच्या भैयाला एक वहिनी शोधायचे हा. गोरी गोरी पान फुलासारखी छान. दादा मला एक वहिनी आण. पण आमचा लवकर दादा आण. आम्हाला मनावरच घेणं झालं हा, दादाला एक वहिनी शोधायचे त्यामुळे आम्ही दिलं पळपूट लाटणं दिलं सांगायला मी ब्लॉक करा बसला इथं जेवण राहायचं लोक उपास जातील मी काय सांगायचं हा मग वास्तू शांत त्यासाठी आलो आहे पण मी इन्स्टावर प्रँक केलाय की म्हणजे तुम्ही गेस करा असं मी काय सांगितलं नाही सप्पाई की हा लग्न आहे म्हणून तर लोकांना लग्नाचं वाटणार आहे पण असं काही नाही चला काय जातं आज जातो कामाला येत पण आमचे जे गुरुजी आहेत ना एकदम जेन्झी आहेत ते काय म्हणले सांग त्यांची अर्धीच पूजा झाली मग ते म्हणले इंटरव्हल झालाय आता पुढचा पिक्चर नंतर चालू करू म्हणले ते आमच्या ब्लॉगमध्ये आम्ही काय बोलू शकतो पूजा चालू आहे पूजा जेवण चालू आहे महत्वाचं काम तू पण दिसणार इथं तू पण दिसणार आता ह्याच्यात तर सांगितलं लगेच माझा व्हिडिओ बघायला आलाय तू पण करतेस ना रे व्हिडिओ पण मग बोल की बोल आमच्या फॅन सोबत बोल फॉलोअर सोबत बोल हाय गाय आणि काय बोल की आता सुचन झालंय गायचा वासनी तू चॅनल वन हा वेलकम टू आत्तू चॅनल. हाँ गाइस मैं अभी एक्टू बन गई है हे मेरा कोण लागते हो माझा भाचा गाइस ओपन करतोय व्हिडिओ म्हणजे असं रॅन्डम कुठलं तर बघून माहितीये का आता बघून हुशार आहेत हा माझं बघून तर आता सांगितलीत की मी पण व्हिडिओ करतोय असं हाय गाईस वगैरे वगैरे लगेच बघायला आला पेपर आहे याचा पेपर आहे नी ए बघू नकोस टाकले लागल तुझं झणझणीत ब्लॉग पेपर मध्ये लिहिशील नापायच्या पासूनचा अभ्यास करचा पिल्या पेपर आहे तुझा आज बघ माझा ब्लॉग बघत बसलाय माझा ब्लॉग बघत बसलाय डिस्ट्रॅक्शन मी भितोय गाईस पण स्टिल मी त्याच्या एवढ्या जवळ आहे एवढ्या ए तुझा वरची भित्र आहे मी नरडा दुकाल एवढा वरडू नकोस ओ गाईस ती फिमेल आहे मग बरोबर आहे अरे जलास मी छान दिसाले म्हणून बाई बाई बाय जातो इंदी अंगावर पट्टा सोडून काय म्हणाले तुझं हा म्हणाले तुला दीदी काय म्हणाले नाही का दीदी म्हणा मी जरच करत नाही म्हणा की नाही नाही ग होय होय म्हणाल्या सॉरी भीतीच अगं मी तर काय आधी आणलं तर मला खॉर्डर चढ कुठे ह्याच्यावर चढ करत होतो हे ठरलेलं असते काही जायांचं जेव्हा कुत्र्यानं ते नावानं वरडतात आणि ते कुत्रा एकदम हे झाला की लगेच ते आमचं कुत्रा आहे माझं बाळ माझं पिल्लू आमची बाबी एक तर कुत्रा घरात राहिलं तर मी घरात हे मला कॉन्टेंट भेटला पण लुसू लुसू पुसू इकडे यायला शाने अगं लुसू आहे ती गाईज मला फक्त पुढच्या जन्मी
मला हे डेअरिंग पाहिजे बस, मला आयुष्यात काहीच नको. पिया केवढी भीती होती हा. आता सगळी. यांची मम्मी तर अजून भीती होती, आता जरा जवळ गेली तिच्या. जेवलीस बाई जेवलीस नाही, मला नाही वाटत. मी तेच सांगावं लागले पुढच्या जन्मी मला हे असं मला धाडशी करायला पाहिजे देवानं. पुढे बोलणार नाही. लाज लाज वाटते काय? हा लाज वाटते काय? नवीन पॅन्ट नवीन आपला कार्यक्रम एवढा नवीन कपडे तर नाही. सोमचं कडं बघा केसांचं चांगला, जरा पण चांगला दिसून झालाय सोम. काय पूर्वी बघा आले काय तुला इथं? मी काहीच लहानपणी अशी दिसत होतो, जरा सेम दिसा लागलाय आमचा चेहरापट्टी. अशी दिसत होतो का नाही मी? अशी तशी दिसत होतो मी लहानपणी. मराठी वाढती कन्नड येल्ला कन्नड हे अरे कुठल्या टोकाला माहिती का ते बेळगाव तिकडं कर्नाटक. चालत येऊन सांगितले कायच त्रास होत नाही चालत आलं तर कायच त्रास होत नाही, उलटी होत नाही काय. मला समजूनच येत नाही मला त्रास आहे त्याचा. मी तो बोलून तिला फोडायचं आहे का? मामीला काम लावायसाठी आणले ते. त्यांना काम लावायचं. इकडे नको आता नको थांब इकडे. त्यांना देऊया मग फोडूया. हा टोपी घालायची नाही. टोपी आता लग्नात घालायची लेकाच्या. बॅकग्राऊंड नॉईज टू मॅच. आहेर माहेर मी पण खाल्ले पोळी. विचार पहिल्यांदा मी पोळ्या खाल्ल्या असतील. आणि आम्ही त्याला एवढ्या ढीगवर चिकटपटा काढत बसतो ते घेते. इकडे फोटो दे. आली ती मला फोडू दे. आपण जर असं खाडाखडी केलं असेल तर मारले मला काही पाहुण्यासमोर मम्मीचा पदर धरून पदर सोडून हालत नव्हतं. मम्मीनं डोळे मोठे केले की रडत तुम्ही आता बघ. इथं आमच्या आई असत्या की आता तुडून मारले असत्या बसले. नुसता डोळा वाटरले डोळे मोठे केले की रडत होतो. एवढी भीती. बास कळालं ते काय गिफ्ट आहे. बास की आत्ता रात्री 10:30 वाजल्यात आणि मी घरला आलो 8 वाजता आणि धबा पाऊस पडायचा. माझं डोकं फिरलेलं आणि मी काल हेअर वॉश केलेला आणि पूर्ण माझे केस पूर्ण मला त्यामुळं मग आता आवरलं, फ्रेशन झालं आणि एवढं सगळं आता पॅकिंग करून ह्याचं बिल करायचं आहे. त्याच्यानंतर मग हे सगळं बघायचं. आता उद्या जाऊन, उद्या तर रविवार असणार त्याच्यामुळे बंद असणार आहे. त्यामुळे मी प्रत्येक माझ्या कस्टमरना मनापासून सांगायला लागलो की जर असं लवकर ऑर्डर द्यायचा हवा जेणेकरून तुम्हाला रक्षाबंधनपर्यंत ॲटलीस्ट भेटेल. काय विषय आहे तुझा? आमच्या आंटी अशी मला बघत थांबलाय तर बाप काय हिचं होते का नाही होते का नाही. आमच्या आंटी गाईस आज 11 मारुतीला जाऊन आल्या. 11 मारुती बाई. जय श्रीराम. जय श्रीराम. आणि तिथनं बांगड्या आणल्या. आमच्यात तुम्हाला दाखवतो काय, आमच्यात तुम्हाला सांगतो एवढे जे कपाट दिसायला लागले की ते काचेचं ते आहे त्याच्या मागं ढीगभर बांगड्याचा स्टॉल आहे. ढीगभर. मी जर ते विकाय काढलं तर ह्याच्या आत्ताच्या बिझनेसपेक्षा मला त्यातनं जास्त प्रॉफिट भेटेल गाईच. एवढं आहे त्याच्यामध्ये. बांगड्या आहेत. कुठं पण गेलं बांगड्या, इथं गेलं बांगड्या केवढा निघाल काय ते हिरवा बांगड्या झालं. याच्यासाठी शोभा आहे. हा मग ते कशाला एवढं ढेगभर घेऊन ठेवायचं. ते कुठं तर जाताना पैसा पाण्यात. नाही, कुठं जाताना तेवढंच फॅशन म्हणून फॅशनच्या नादात पैसा पाण्यात. आता तुझ्याकडनंच घेणार आहे सोड. हवराच घेतोय खरं मी पैसा. बिझनेस माझ्या बिझनेस खरं सांगतो. पहिला आईला आणि आंटीला द्यायचं. हा मी घरच्यांना तेवढं माझे 9 मला सॉरी 1 मम्मीला आंटीला आणि आमच्या आई काही ज्वेलरी घालतच नाही पण तिच्यासाठी पण मी असं काहीतरी मागवणार आहे. आणि वैष्णीला मला म्हणजे तेवढ्यानंच आम्ही असं फ्री म्हणजे
माझे पैसे त्यात इन्व्हेस्ट असणार आहेत. पण बाकीचे जे रिलेटिव्ज आहेत किंवा कोण पण असू दे, बाई माझा हा बिझनेस आहे, माझा स्वतःच्या पैशांनी मी स्टार्ट केलेला बिझनेस आहे. असं नाही की पप्पांकडनं पैसे घेतले असते चल चल चल, असं नाही आहे. माझ्या स्वकष्टांनी कमवलेल्या पैशातून हे मी बिझनेस स्टार्ट केला. त्याच्यामुळे मी काही तुम्हाला डिस्काउंट पण नाही देऊ शकत. हे काय मदत करत नाही त्या. काल तुम्हाला सांगतो असलं डोसकं. अरे मी म्हणजे ब्लॉगमध्ये बघितलं असलं, मावशीकडे गेलोय ना मी. मग काल रात्री 8:30 वाजता मी तिकडे गेलतो आणि हे पार्सल रिसीव्ह झालं. मम्मीला आमच्या आंटीला वगैरे फोन केला, अगं ते पार्सल वगैरे आले आपलं आणि नवीन ज्वेलरीचं कलेक्शन आहे, जरा पाठवा म्हटलं फोटो पाठवलेत की फोटो पाठवलेत. म्हटलं अगं ह्याच्यामध्ये अजून पण आहे, अजून 6,000चा माल तो कुठं आहे म्हणली तर नाही एकच बॉक्स दिसालाय मला. वैष्णवला विचारा, मला एकतर गाडी सर विना चालती. गंमत नव्हती, ते सिरियस झालते. ह्याने आता गमतीचं नाव दिल्यात आणि मला म्हणत नाही त्यात दुसरा बॉक्स नाहीच आहे. माझा असा बीपी वाढलेला तुम्हाला सांग. एकतर मी गाडीत बसलेलो, मला सफोकेट झालं. अगं बिझनेस वुमन नाही मी, वुमन बी राहिलो नसतो. तेच कळलं आम्हाला पूर्ण. मला लिटरली त्या एसीच्या गाडीमध्ये मला घाम फुटलेला गाईस, मला खरं सांगतो. आणि मला मग नंतर सगळं झालं काय. आणि मग अर्धा तासाला मला फोन केली ते नाही हाय आले. आणि बिचाराला त्या ज्याच्याकडनं मी घेतलेली मी त्याला कावा लागलो. म्हणलं मला कधी गंडा बिंडा लावशील म्हटलं, तुला तिथं मी हारीन म्हणलं. असं काय बोललो नाही. मग मी जसं सभ्य भाषेत सांगाल तर अहो नाही म्हणलं. खरं तो मला कन्व्हिन्स करत होता, मॅम हमारे यहाँ से ऐसा कुछ गलती नहीं हो सकती है, आप में कुछ आपके होता. मराठीमध्ये सांगतो तो, हिंदीमध्ये बोला, मी मराठीमध्ये सांगतो. तुमच्या इकडनं कधी चूक झाली असेल मॅडम, आमच्याकडनं असं होत नाही. कारण आम्ही पार्सल्स पाठवतो, असं कधी आलं नाही आहे. एखादा डिफेक्टिव्ह पीस वगैरे असेल, पण 6,000चा माल असा गायब नाही होऊ शकत म्हणलं. हे नंतर मला सांगलात हाय ह्या नालायकाने काय केलंय, खालना जाऊन पार्सल आणलाय काय हा. आणि जो तो बघा इथं तो बॉक्स तुम्ही बघू शकता तो तो बॉक्स फोडला आणि तो इथंच असं खाली ठेवला त्यानं. आणि त्याच्यात त्या बॉक्समध्ये एकच बॉक्स त्यानं काढला आणि दुसरा बॉक्स तिथंच. तू जर दोन्ही बॉक्स काढला असतास एवढं रामायण भावावर जळत असतं ना. आणि ऐका की 4 मिस कॉल केली तरी पण त्यांना फोन उचलला. हा तिथं माझा बीपी वाढला. हे जर मला गंडवला म्हटलं तर भाई मला ते पैशाचं इट्स ओके मी, पण माझ्या डोक्यात विचार बघा, आई शपथ आता मुंबईला जायला पाहिजे असं झालं मला. मी आणि त्याची दुसरी शाखा दिल्लीमध्ये, म्हणजे कुठं मला काय करावं लागलं असतं बघा. माझा असा बीपी वाढला. पण माझ्यासोबत कोण फ्रॉड करू शकत नाही. त्याचं आपल्या मागं 1,26,000 जनता आहे आणि प्लस यूट्यूबमध्ये 50,000 तर होत आलीत, तेवढी जनता आहे आपल्या मागं. त्यामुळं काय असलं मला गंडू वगैरे कोण शकत नाही. पण ही नको हिंदी अशी बोलणारी युपी बिहारची माणसं असू शकतात. कॉन्फिडन्स वाढला का नाही बघ. ऐसा कॉन्फिडेंस मेरे को बनानाच नाहीये. तुला धाडस करायला लागले. ऐसा धाडस कोण बनत आहे. आई काय करते असं, तू जा लढ मी हाय असं मोटिवेशन लढ म्हणायसाठी तर असं काय तर ऐसा नहीं लड़वने का, तू मेरे को ऐसा गाड़ रहा था. खरंच मैं किधर ऐसा मेरे को ऐसा हुआ तो मेरे 6,000 रुपये 1000 गाईज चेष्टा आहे काय. मी 6 रुपयाचा हिशोब ठेवायला लागलो आता. माझ्या राशी वेळ आल्या आणि यांनी 6,000 रुपयाचं मला काय बा सांगते. माझं खरंच काल बीपी वाढलेला खरंच. सोहा तू कुठल्या पोरगीच्या प्रेमात बिमात पडलायस काय हा. सारखं बघा तेव्हा तेच करत असते. खरंच ते लफडा चोळा पडायला मला बाहेर बघ. आणते आत्तापासून पायताना घे, आत्ताच सांगायला लागलं तुला मी. तर नंतर तुझं फॉलोअर्सला सांग गाइस इसको जरा बताओ, रात को डाले का पीट लगाता है और ये किसने बताया है, ये इसने मम्मी ने बताया है और पोरग्या का नावाने वरडती है. चाहिए ना. मग चल की फ्लरिशला. पण तिथं आमचं बिल घेतात, आम्हाला सूट नाही हो तिथं. म्हणजे फक्त मलाच फुकट आहे, असं फॅमिलीला आमच्या फुकट नाही तिथं. तिथे त्यांनी पैसे द्यायला लागते. मग माझ्या पोरग्याकडनं पैसे नाही येत ना गाईस. मग मी त्याला सांगायला लागलो तू पण ब्लॉगिंग चालू कर, सगळं असं फुकट मिळते. फुकट माझ्या स्ट्रगल असते त्याच्या मागं, तो विषय वेगळा. बट स्टील गाईस. पण काल माझा जो बीपी वाढलेला असा टॉप लेवलचा बीपी वाढलेला. आता आपल्याला गाईज हे सगळं पॅकिंग वगैरे करायचं आहे, बिल वगैरे करायचं आहे. आमच्या कंपनीचे CEO आहेत मॅम, त्यांना आपण रिक्वेस्ट. तुम्ही कोण नाही आहे, सगळं मी आणि ही बघ तू या लोक काय करून झालं. त्यांना पाप कामं असतात खरंच. तुम्हाला सांगतो 5 दिवस झाला मी पूजा करायला. पहाटे 5:30 वाजता उठायला लागते. 5:30 वाजता उठते पण मी पण 5 वाजता उठा. मी एक मुलगी आहे म्हणून पप्पाने आमचं असते म्हणली 5:30 वाजता उठ. 5 वाजता उठून बिचारा आहे आमच्या उड्या त्याने तुम्हाला सांगतो आमची टेरेस
पाकवर काय तुम्हाला सांगतो तिथं जायचं फुलं बिळं तुडून आणायचं ते 100 वेळा. आणि आमच्या पप्पांनी सगळं स्वर्ग आमच्या मंदिरात बोलवून ठेवलं. सगळे देव आहेत आमच्या इथं. ते त्यांना सगळं पूजूच तोपर्यंत म्हणजे करायला पाहिजे खरंच देवधर्म, पण असं कंबाड जातो. आणि आमचा देव जो देवार आहे तुम्ही आमच्या पूर्ण ब्लॉगमध्ये कवा तर बघितला असशीला, असा उंच हो ते कंबाड गेला. मला म्हातारासारखं वाटलं. कसलं करतात ग बाई एवढं आमच्यासाठी देव, सगळे काम आवरले आमच्यासाठी देव करतात. आणि एवढं करून आणि फरशी पुसायचं, लोटून काढायचं, भांडी लावायचं, भांडी घासायचं, कपडे केले नाही आहे खरं आमचं सांगायला. आणि ते मी हे कधी केलं नाही असली कामं. केल्या पण या 5 दिवसात नाही केली. नाही करते की की भाई ज्यांना स्वतःला काही येत नाही आहे मला दुसऱ्यावर येत टीका नाही. करत आहेत. तुम्हाला सांगतो ही फुड आल्यात काय सगळीजण. हा आंटी आली नव्हती ना आता रेंदाळा, पण ही फुड आली 4 जण. मी पप्पा आणि मम्मी एका गाडीवर नाही आलतो. आणि आम्हाला वाटलं आमची पुरगी पाप पुढे गेल्या, जरा काय ते खायला बियायला करून ठेव. कुठलं आता 4 वाजता जेवल्या त्यांनी आणि मी काय खायला करून तू अगं पण माणसाला आता 9 रात्रीचे 10:30 वाजतात. तेव्हा 6:30. करते. मग माणसाला भूक बिग लागते की नावाचा प्रकार असतो. म्हणून पुरगी जरा घालू सरप्राईज रडीन डोळ्यात पाणी बिरी ब्लॉग गिर माझ्या कट्ट्याला मला येतंय जेवण. थोबाडावर करून मोबाईल घेऊन बसलेली. भाकरी ते पण कसं सांगा भाकरी आणि कसं करत्या भाकरी कसं करतात काय मम्मी तर जायचं पीठ म्हणून आणि ठपाठप टाकणार म्हणा नाही मी पीठ मळलेलं एकदाच. मग झाले एकदा शिकल्याशी मतलब आहे. हळी उद्या मला सासू म्हणली अगं भाकरी कर. मी एकदाच शिकलेली बघा मला बघा एकदाच. अहो, ते मी तिथं कुठं काम करणार आहे. मी काय कामाला यावी. असं बोलू नको वैष्णवी स्थळ यायचं नाही. आम्ही काय मग राहू दे चालेल. मी घरात राहतो. मी सुखी आहे इथं. आणते अवघड आहे. काय म्हणाले बघ. अगं कसं असतंय तुझं काही नाही. उद्या म्हणाल तुझ्या दीदीनं आंटीनं मम्मीनं काय आईनं काय शिकवलं का नाही म्हणलं. आईचं पहिलं अगं मी जाणारच नाही कुठे तर कशाला प्रश्न असं म्हणणारे हे पहिलं मग आपण गाईज कमेंट मध्ये सांगा ज्या ज्या मुलीला लग्न करायचं नाही आपण एक संघटना काढूया. नो लग्न संस्था. इथे लग्न मोडून मिळते. ते म्हणजे घरच्यांना कन्व्हिन्स करू आपण लग्न का नाही करायचं. एवढाच असेल तर मम्मी वरती राहतो. कुठं का फॅनवर मजल्यावर. हा मजल्यावर. हा ठीक आहे चालेल. नाही आपल्याला एवढं देणार नाही तिथं देणे आपल्याला राहू देणार नाही तसं वाटायला लागले. बरं राहू दे जावा काहीच. मी काहीतरी महत्वाची गोष्ट बोलत होतो. हा तर बऱ्याच ग्राहकांना कसं होते सांगू तुम्हाला. मी हे गोष्टी प्रत्येक ग्राहकांना नाही सांगू शकत आणि हे सांगायच्या पण नसतात. पण आपला हा व्लॉग चालू आहे त्याच्यामुळे सांगलं. हे बिझनेसचा आता हे काही विषय चालू नाही आहे. फक्त माझा एक एक्सपिरियन्स मी शेअर करायला किंवा इथं प्रमोशन माझ्या ब्रँडचं करणं झालं आहे. आता ही जी ज्वेलरी आहे ना तुम्ही बघू शकता ही 500ची. हां मग ते मी माझ्या कस्टमरकडून फक्त ते ज्वेलरीचे चार्जेस घेतो. त्याचं पॅकेजिंगचं म्हणा किंवा शिपिंग चार्जेस 60 रुपयेपासून स्टार्ट असतात. मग ते प्रत्येक सिटीनुसार प्रत्येक ह्याच्यानुसार असते काय. आणि तिथं जर पोचत नसेल तर पोस्टाला जायचं 80 रुपये. मग ते पण मी माझ्या पदरचंच पैसे घालायला लागले. पण स्टार्टिंगला मी असं एवढे रेट वगैरे नाही लावू शकत ना कारण का थोडं कस्टमर पण असं डिसअपॉइंट होतात. त्याच्यामुळे मी स्टार्टिंगला एवढं रेंज वगैरे काय लावलं नव्हतं. पण एक कस्टमर ते थोडंसं अंडरस्टँड करायला अवघड जातं की एवढी कसं काय. तरी पण ती ज्वेलरी आता मार्केटमध्ये भयानक ट्रेंडिंग असं एकदम नेकसोबतचं जे आहे लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल. आणि मला